नमस्कार. मोटिवेशन तेजसच्या आजच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मोटिवेशनमध्ये आपण सगळ्यात प्रथम आणि प्राथमिक गोष्ट पाहणार आहोत. एखाद्या मनुष्याला आपल्या जीवनासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, आपल्या जीवनाचा पूर्ण उपयोग घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असं बऱ्याचदा विचारलं गेलं तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे त्या मनुष्याच्या सवयी. हो. एखादा माणूस उपजतच खूप हुशार असतो, एखादा माणूस उपजत खूप ढब्बू असतो, परंतु यापेक्षाही सर्वात जास्त महत्त्वाचं की त्यांनी सवयी कशा स्वतःला लावून घेतल्या. तुमच्यापेक्षा ढब्बू म्हणण्यासारखा किंवा अभ्यासात हुशार नसणारा मित्र सुद्धा तुमच्याहून जास्त चांगलं असं आयुष्य जगू शकतो जर त्याने सवयी स्वतःला चांगल्या लावल्या. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे की तुम्ही तुमचं भविष्य नाही ठरवू शकत, परंतु तुम्ही तुमच्या सवयी ठरवू शकता आणि तुमच्या सवयीच पुढे जाऊन तुमचं भविष्य बदलू शकतात. खरं आहे ना मंडळी? पण इतकं सगळं माहिती असताना देखील आपल्या सवयी आपण चांगल्या सवयी कशा म्हणता येतील आणि त्या कशा अंगीकारता येतील याकडे आपला कल नसतो. माणूस हा आपल्या सवयींमुळेच ओळखला जातो आणि सवयींमुळेच त्याची पुढे एक आयडेंटिटी बनली जाते, एक ओळख बनली जाते. शाळेत असतानाच उदाहरण घ्या ना, आपल्याला शाळेत सकाळी जायचं होतं. तुम्हा आम्ही सर्वजण ज्या शाळेत जात होतो त्यासाठी सकाळी लवकर उठायचं, त्यामुळे उपसुकच आपल्याला लवकर झोपावं लागायचं. आता आपली घरं लहान असल्यामुळे आपल्याला लवकर झोपायचं म्हणजे एकटा माणूस झोपून चालणार नाही, तर संपूर्ण कुटुंब लवकर झोपत असे आणि त्यामुळे एक 10 वाजता जेवण झालं की 11 11:30ला घरात अंथरुण पडून जाईल. सकाळी 4 4:30ला आई उठायची कारण सर्वांना डबा असायचा. आईची एकदा उठ सुरू झाली की त्याच्यानंतर किचनची कामं, पाणी या सगळ्या गडबडीमध्ये जो आवाज व्हायचा त्यामुळे संपूर्ण कुटुंब उठून बसायचं. घरातल्या एखाद्या व्यक्तीला, मोठ्या दादाला किंवा बाबांना जरी दुपारी कामाला जायचं असेल तरी त्यांचे 6 वाजता डोळे उघडायचे आणि कुठेतरी संपूर्ण कुटुंबाला एक चांगली सवय लागायची. मंडळी अर्थ कळतोय? परंतु आज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यातले कित्येक लोक आहेत असे जे कारणाशिवाय कधीही लवकर उठत नाहीत. खरं आहे ना? आम्हाला कुठेतरी जायचं आहे, मला फ्लाईट पकडायची आहे, माझी बस आहे, माझी ट्रेन आहे, कुठेतरी लवकर जायचं आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पाणी जाणार आहे म्हणून सकाळी कुठेतरी उठायची एक अंगीकारलेली सवय आहे. पूर्ण वर्षात आपण अगदी 5 वेळा पण म्हणू शकत नाही की आपण सकाळी लवकर उठतो आणि जर ही कारणं सोडली तर कोणतंही कारण असं नाही की आपण सकाळी उठतो. पण ह्या उलट जाऊन जर विचार केला तर रात्री जागायसाठी आम्हाला कोणतं कारण लागत नाही. एखादा पिक्चर बघितला, तो आवडला, पण तो संपल्यानंतरही पार्ट 2 बघूया, दुसरी सिरियल बघूया, अजून काहीतरी बघूया, अजून 4 गाणी ऐकूया, असं करत करत रात्री कधी झोपण्याची वेळ आम्ही ठरवत नाही. मित्रांनो, ह्या सगळ्या सवयी आहेत आणि ह्या सवयी जोपर्यंत आपण अंगीकारल्या नाहीत, त्या अंगीकारलेल्या सवयीमुळे आपण आपलं आयुष्य बदलत असतो. एक छोटंसं उदाहरण देतो. पहाटे उठायचं जरी मी तुम्हाला म्हटलं, पहाटे उठायचं तुम्ही ठरवलं जरी, तरी सकाळी जेव्हा तुमचा अलाराम वाजतो त्यावेळी वाजलेल्या अलारामकडे बघतो आपण आणि पहिला आपला हात जातो तो म्हणजे स्नूज बटनाकडे, की जाऊ दे ना, 10 मिनिटं अजून झोपतो. मग त्या 10 मिनिटाची 15 मिनिटं होतात, त्याचा अर्धा तास होतो, त्याचा 1 तास होतो आणि आपण रोज त्याच वेळी उठतो. त्या अलाराम लावल्याचा फायदा काय हे तुम्हा आम्हालाही कळत नाही. परंतु खरं एक शास्त्रज्ञाच्या शास्त्रानुसार ही गोष्ट क्लिअर झाली की ज्यावेळी सकाळी एकदा जाग उघडल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी झोपता, ती झोप तुम्हाला साखर झोप म्हणून जी बदली जाते ती शरीराला खूप जास्त घातक ठरत असते. त्याहूनही सगळ्यात जास्त महत्वाची एक गोष्ट म्हणजे की ज्यावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटांसाठी स्वतः पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी तुम्ही स्वतःला सगळ्यात पहिलं तुमचं माइंड जे आहे, एक कम्प्युटर असतो, त्या कम्प्युटरला सकाळीच सगळ्यात पहिला एक निगेटिव्ह फीडबॅक देता की मी ठरवलेलं पहिलंच गोल माझं यशस्वी करता आलं नाही मला. मी 6ला उठायचं होतं आणि मी 7-8ला उठलो. मी आयुष्याची जी सुरुवात करतो प्रत्येक दिवस 24 तास जे नवे कोरे आपल्या हातात देव देतो, त्या पहिलेच सुरुवात त्याची आपण अशी निगेटिव्ह पद्धतीने करत असतो. त्यामुळे ह्या चांगल्या सवयी अंगीकारणं सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या सवयी जर चांगल्या असतील, वाईट सवयींपासून दूर राहणं हे तर जरुरी आहेच, पण त्यापेक्षाही सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्या म्हणजे चांगल्या सवयी अंगीकारणं. एक छोटंसं उदाहरण देतो. प्रयत्नांची पराकाष्ठा ती असते की एखादी मोठी शिळा, एखादा मोठा दगड आपण ताकदीने फोडू शकत नाही, परंतु दगड एका नळाखाली नेऊन ठेवा आणि तो नळ अगदी बारीक सुरू करा, अगदी बारीक म्हणजे एक एक थेंब जरी पडला ना तरी चालेल. आता थोड्या दिवसांनी जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं ना, ते शिळा तिथे तुटलेली असेल. तुम्हाला कल्पना आहे याची का? कारण तो नळ कसलाही विचार करत नाही, कसलंही काही करत नाही, परंतु नळ काय करतोय, सातत्याने प्रयत्न करतोय, त्याने प्रयत्न करायची सवय लावली. कळतंय ना? आणि त्या प्रयत्नाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबागणे त्याने त्या दगडाला चिरण्याची हिंमत उभी केली. माझी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आठवतोय? स्वतःच्या बायकोचा जीव वाचवता आला नाही कारण त्याला चांगला रस्ता मिळाला नाही, परंतु म्हणून त्याने जिद्द हारली नाही. त्याने आपले प्रयत्न ठेवले, एक सवय बनवली की रोज सकाळी उठायचा आणि एक चिनीनी फावडा, ज्याने आपण घरातल्या भिंतीत एक होल करू शकतो ना, ती चिनी आणि कुदळ घेऊन तो तिकडे जात होता आणि त्या डोंगरावर जाऊन 20 वर्ष तो चिनीनी हातोड्याने ठोकत होता आणि शेवटी त्याने रस्ता बनवला. हे कशामुळे? तर त्याच्या सवयीमुळे.
तुम्हाला अर्थ कळतंय? या उलट जाऊन तुम्ही बघा की तुम्ही एखादी वाईट सवय असेल तुमच्या शरीराला लगेच लागते. तुम्ही एखाद्या मित्राबरोबर सिगरेट किंवा दारू पिता तर तुम्हाला ती सवय लगेच लागण्याचे चान्सेस जास्त असतात. पण या उलट एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही जर सकाळी 5 वाजता उठायचं ठरलं, ती सवय अंगीकारली जात नाही. याचा अर्थ आम्हाला कळत नाही असं आहे का? नाही. याचा अर्थ हा आहे किंवा तुम्ही जे मोटिवेशनल व्हिडिओज बघता तर तुम्ही मला सांगा की इतके सगळे मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्यानंतर त्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारतो का? नाही ना. का नाही अंगीकारत? जर आपल्याला माहिती आहे की पहाटे उठणं हे आपल्यासाठी किती लाभदायक आहे, माफ करा, किती चांगलं आहे, आपल्या शरीरासाठी मुळात ते किती चांगलं आहे, आपल्या मानसिक आरोग्यासाठी ते सर्वप्रथम किती चांगलं आहे. अशा चांगल्या सवयी म्हणजे सर्वप्रथम तर सकाळी पहाटे वेळेत उठणं. ज्यावेळी तुम्ही सकाळी पहाटे वेळेत उठता स्वतःहून तुम्हाला, कारण तुमच्या आयुष्यातला जो 24 तासाचा कालावधी आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा ब्रह्ममुहूर्त आपण जो म्हणतो पहाटेचा 4चा, तो ब्रह्ममुहूर्ताचा काळ असतो ज्यावेळी तुम्ही आंतरिक शक्तीने तुम्ही या निसर्गाशी, विश्वाशी आणि आत्म्याशी एकरूप होऊ शकता. त्यावेळी तुम्ही योगा करू शकता, तुमच्या तब्येतीसाठी चांगला तुम्ही व्यायाम करू शकता, चांगल्या रीडिंग बुक हॅबिट्स डेव्हलप करू शकता, चांगलं गाणं ऐकू शकता, ज्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमचं मन प्रोग्राम होईल. परंतु आम्हाला या सवयी नाहीत. उठल्यानंतर जगातल्या कोणत्याही देशाच्या मिलिटरीमध्ये जा, प्रत्येक देशातल्या मिलिटरीमध्ये हा नियम आहे की तुम्ही उठलात की उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करायचं तर ते म्हणजे तुमचं हंतरून घडी करायचं. तुमचं हंतरून घडी करणं ही काम तुम्हाला खूप छोटं वाटत असेल, परंतु लाईफनुसार आणि प्रत्येक देशाच्या लष्कराच्या नियमानुसार हे सगळ्यात महत्वाचं आहे की मी उठल्यानंतर ज्या अंथरुणाने मला रात्रभर जाग दिली, सोबत दिली, त्या अंथरुणाला मी घडी केलं, जेणेकरून मी माझी उपकाराची जाणीव दिली. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की हंतरून घडी करण्यापासून तुमचं माइंड एक प्रोग्राम व्हायला सुरुवात होते की माझ्या मनामध्ये मी आज ठरवलेली जी कामं आहेत ती कामं मी चांगल्या पद्धतीने करतोय. हंतरून घडी करणं हे काम खूप छोटं असेल तुमच्यासाठी, परंतु ते तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातं. जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ तुमचा वॉरन बफेट म्हणतो की मी 10 फूट लांबीच्या खड्ड्यावरून उतरण्यापेक्षा 1 फूट लांबीच्या 10 खड्ड्यावरून 10 वेळा उडी मारीन. का? तर 1 फूट लांबीच्या खड्ड्यावरून मी पार करण्याची ताकद 100% आहे. आणि असं 10 वेळा केल्यानंतर माझं माइंड तसं प्रोग्राम होतं. थोडक्यात मी माझ्या मनाला तशी सवय लावतो. तुमच्यातले बरेच लोक असतील ज्यांना अभ्यास जमत नाही परंतु त्यांना चित्रकला आवडते. असं का? तुम्ही कधी विचार केलाय? तुम्ही जन्माला येताना तर तुमच्या हातामध्ये ब्रश नव्हता ना? खरं आहे ना. जो चित्रकार असता देवाने त्याच्या हातात ब्रश दिला असता, जो लेखक असता त्याच्या हातात पेन दिलं असतं, जो गायक असता त्याच्या हातात माईक दिला असता. कळतंय तुम्हाला? या सगळ्या गोष्टी ह्या देवाने उपजत निर्माण नाही केल्यात. तुमच्यात थोडंफार टॅलेंट असेल ती गोष्ट, पण तुम्ही सगळ्यात प्रथम जी केली ती म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सवय लावली. कळतंय तुम्हाला? एखादी WWF ची चॅम्पियनशिप तुम्ही आवडीने बघता, तुम्हाला वाटतं की किती चांगला हा WWF चा रेसलर फायटिंग करतो, समोरच्याला हरवतो, मला हरवतो, परंतु त्या रेसलरचं लाईफ तुम्ही ज्यावेळी बघता ना, द रॉक, तुम्हाला ओळखत असाल तुम्ही, पण त्याची लाईफ जर तुम्ही बघितलात ना तर त्या लाईफ मध्ये तुम्हाला कळेल की तो एक दिवस फक्त लढत नाहीये, तो 24 तासातले 16 तास सराव करतोय. त्याने त्याची सवय लावली आहे. मारण्यापेक्षा सगळ्यात प्राथमिक सवय ती म्हणजे मार खाण्याची आहे की मला 100 जणांनी जरी मारलं तरी मी खाली पडणार नाही. ही सवय त्याने डेव्हलप केली. त्या सवयीतून त्याने त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं निर्माण करता आलं. आम्हाला सवयीत नको आहेत, चांगल्या सवयी तर दूरच राहिल्या. पहाटे उठण्याची शाळा सोडल्यानंतर आपल्यातल्या कोणीतरी सवय लावली आहे का? याहून ही सगळ्यात महत्वाची चांगली सवय ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी काही प्रगती करायची आहे, जे काही अचीव्ह करायचं आहे, त्या दृष्टीने सगळ्यात प्राथमिक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा इतिहास लिहिणं, तुम्ही तुमची भविष्य लिहिणं, तुम्ही तुमची स्वप्न लिहिणं. मला शाळेमध्ये 90% किंवा 95% किंवा मला युनिव्हर्सिटीत पहिलं यायचं आहे हे कागदावर लिहिणं ही सगळ्यात जगातली सर्वोत्तम सवय. कारण कागदावर लिहिल्यावरती ती गोष्ट तुमच्या समोर राहते, तुम्ही देवजवारात ना त्याच्यात आय कॉन्टॅक्ट करता, तुमचं माइंड, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीने प्रगती करतं आणि त्या गोष्टीने ते विचार करायला लागतं. जसं तुम्ही तुमचं ध्येय लिहिला तर ध्येय लिहून फक्त नोटीस बोर्डवरती होणार नाही, तर मला जर पहिलं यायचं आहे तर माझं टार्गेट हवं की ह्या वीक मध्ये माझा निदान 20% किंवा 30% अभ्यास व्हायला हवा. हे तुमचे छोटे टार्गेट झाले. आता या छोट्या टार्गेटमध्ये माझी अचीवमेंट किती झाली? म्हणजे थोडक्यात समजा मी आजारी पडलो, मी रविवारी उद्या काम नाही करू शकलो, अभ्यास नाही करू शकलो, परंतु यानंतरचे 3 दिवस मी माझ्या डेली अभ्यासात 2 तास जास्त करीन, जेणेकरून पुढच्या रविवारपर्यंत मी ठरवलेलं टार्गेट पूर्ण करता येईल. कळतंय ना? आयुष्यामध्ये तुमच्याकडे जर कोणी पैसे मागितले तर पैसा खर्च करताना तुम्ही 1000 वेळा विचार करता की अरे बापरे, ह्याला पैसे कसे देऊ, माझे पैसे संपतील, माझा पुढचा अजून पगार यायचा आहे, परंतु वेळ देताना कधीच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे वेळ वाचवणं ही सगळ्यात मोठी सवय.
जगातल्या सगळ्यात गरीब माणसाकडे, सगळ्यात श्रीमंत माणसाकडे सगळ्यात एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे तास 24च आहेत ना प्रत्येकाकडे. मग ते अनिल भाई अंबानी असो नाही तर तुम्ही आम्ही असो, सगळ्यांकडे 24 तास आहे. पण त्यांनी त्यांच्या 24 तासाचं गुणसूत्र मिळवलं. त्याच्यात त्यांनी त्यांच्या आरोग्यालाही वेळ दिला, योगाही केला, व्यायामही केला, कामालाही वेळ दिला आणि उरलेला वेळ स्वतःच्या परिवारासोबतही घालवला. तुम्हाला कळतंय? आपल्याकडे मात्र यातलं काहीच होत नाही. आपण या उलट जाऊन विचार जर केला तर सकाळी उठल्यानंतर एक तर आपण सकाळी पहाटे उठत नाही. तुम्हाला वाईट वाटेल, परंतु मोटिवेशन नुसतं घेऊन किंवा व्हिडिओ ऐकून प्रगती कधीही होत नाही. ते जोपर्यंत तुम्ही अंगीकारणार नाही. एक प्रश्नाचं उत्तर द्या. रोज तुम्हाला उठायला मुश्किल होत असेल, ज्या दिवशी तुमची पेपर होती, परीक्षा होती, त्या दिवशी तुम्हाला आईला उठवायची गरज होती नाही ना? याचा अर्थ कळतोय का? कोणतीही गोष्ट या जगात, ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत किंवा त्यांचा अभ्यास होतोय, त्या गोष्टी तोपर्यंत कुचकामी आहेत जोपर्यंत त्याची फिलिंग तुमच्या आतून येत नाही, तुमच्या मनातून येत नाही. एकाच दिवशी तुमची क्रिकेटची मॅच असेल, सकाळी 5 वाजता तुम्हाला जायचं असेल, 4:30ला तुमचे डोळे उघडत आहेत. खरं आहे ना? का असं होतं याचा विचार केला? कारण त्या गोष्टीवर तुमचं मनापासून प्रेम आहे. तुम्ही आयुष्यामध्ये जेही करा, स्टीव्ह जॉब्स नेहमी सांगायचे की आयुष्यात जे पण करा त्याच्यावरती प्रेम करा. मी जे पण केलं त्याच्यावरती मी प्रेम केलं, आणि ज्या गोष्टीवरती तुम्ही प्रेम असतं ऑटोमॅटिक तुम्ही त्या दृष्टीने चालू लागता. अर्थ कळतोय तुम्हाला? आम्ही सकाळी उठल्यानंतर आमच्या सवयी किती वाईट लागल्या आहेत की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं एका रिसर्चनुसार बघितलं गेलं की 90% लोक, मग ते तरुण असो म्हातारे असो, सकाळी उठल्यानंतर आजच्या पिढीतली 90% लोक सगळ्यात पहिली गोष्ट कोणती हातात घेतात तर ते ब्रश नाही, ते वर्तमानपत्र नाही, ते चांगलं पुस्तक नाही, एक चांगला कोणताही विचार नाही, तर सगळ्यात पहिलं चांगलं हातात घेतलं जाणारी गोष्ट म्हणजे मोबाईल. मग मोबाईल हातात घेतल्यानंतर रात्रभरात आलेले सगळे नोटिफिकेशन, मग कोणाचे स्टेटस, कोणाचे फेसबुक वॉलवरच्या पोस्ट, मग त्याच्यात जरुरी नाही की तुम्ही बऱ्याचदा काहीतरी चांगलाच विचार करायला लागाल. एखाद्याच्या आयुष्यातलं वाईट घेता, मग ते तुम्ही तुमच्या मनावरती विचार करा. 8 तास तुम्ही 10 सेकंद झोपता, तुमच्या मनाला किती प्रेरणा मिळते. 8 तास तुम्ही तुमच्या मनाला शांती दिलेली असते, शरीराला शांती दिली असते. त्याच्यानंतर तुम्ही जो विचार सोडता तो रात्री झोपताना आणि सकाळी उठताना, तो विचार 8 तासासाठी, आणि रात्री झोपताना केलेला विचार हा रात्रीचे 8 तास तुमच्या मनात घोळत राहतो. नोटीस करा, ज्यावेळी भूताचा पिक्चर बघून झोपता तुमच्या स्वप्नामध्ये भूत येतं. ही सायकोलॉजी आहे म्हणजे. तसंच सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी तुम्ही एखादा निगेटिव्ह विचार करता किंवा जुनं काहीतरी बघता, तर तुमचं माइंड त्या दृष्टीने विचार करायला लागतं. त्यामुळे तुमच्या सवयी बदला. सकाळी उठल्यानंतर मोबाईल घेण्याचं खरंच अर्जंट काही नसतं. एक वेळ ठरवा. तुम्ही जर कामाच्या कामासाठी, ऑफिसच्या कामासाठी किंवा कोणत्याही कामासाठी घेत असाल तर एक 5 मिनिटं मी घेतली, बाबा बघितलं माझं काही इश्यू आहेत का, मेल इम्पॉर्टंट आहे का, आणि ठेवून दिला मोबाईल. पण आम्ही 7 वाजता घेतलेला मोबाईल, 1 व्हिडिओ, मग 2 व्हिडिओ, मग 10 व्हिडिओ. चुकीचं नाही मंडळी, परंतु या सवयी तुमच्या आज अंगीकारताना खूप मुश्किल आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटेल की मी ही सवय सोडू शकतो, पण मी लिहून देतो तुम्हाला की सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात न घेण्याची सवय तुम्ही घेऊच शकत नाही किंवा ती सोडूच शकत नाही. मुळे याहूनही सगळ्यात वाईट अशी आपली डेव्हलप झालेली ती सवय म्हणजे आपला भूतकाळ आठवत राहणं. खरं आहे ना मंडळी? कुठेही तुम्ही कधीही शांत बसलेले असाल, थोडा वेळ कोणतं तरी म्युझिक ऐकलं असेल, तर कुठला तरी विचार मनात येऊन जातो, कुठल्या तरी मुलीचा, जुनं तुमचं जे काही असेल त्याच्याबद्दल, किंवा दुसरा काहीतरी मित्रांबरोबरचा प्रसंग. कधी जर तुमच्या आयुष्यात दुःखी असेल तर तुम्ही दुःखाचे प्रसंग आठवता आणि कसं माझ्या आयुष्यात दुःख आलंय, असं करून तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये दुःखांचा डोंगर निर्माण करता. या उलट जाऊन तुम्ही कधी कधी हा विचार करता की जुन्या काळात माझ्याबरोबर चांगलं कसं झालं आणि मग आता माझ्याबरोबर चांगलं का होत नाही, हा विचार मनात येतो. तुमचा भूतकाळ ही विगून गेलेली ताकद आहे. आता त्याच्याबद्दल आठवून काही होणार नाही. आताचा माझा काळ कसा आहे, माझा भविष्य काळ कसा आहे आणि माझा भूतकाळ कसा होता, या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. भूतकाळ जो होता तो निघून गेला. आज तुम्ही कितीही रुपये खर्च केले तरी तुम्हाला तुमचं बालपण मिळणार नाही, कारण तो काळ निघून गेलाय. भविष्य काय असेल आज कोणी विचार केलेला? मला एक सांगा, एक गोष्टीचं फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. आम्ही चित्रपटगृहामध्ये 2 वर्ष जाऊ शकणार नाही, रेल्वेमधनं प्रवास करू शकणार नाही. एक दिवस रेल्वे बंद असायची मेगा ब्लॉकची, तर आपण इतकं रडायचो की रविवारची मेगा ब्लॉक असतं, असं असतं, इकडे गावाला जायला मिळत नाही, नातेवाईकाकडे जायला मिळत नाही. आज गेली 2 वर्ष बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला नाही. कधी विचार केलेला या गोष्टीचा? असंच असतं मंडळी, आयुष्य काय होणार पुढे माहिती नाही. त्यामुळे कशाला भविष्याची स्वप्न रंगवा, प्लॅन करा, परंतु भविष्याचा दिवसभर विचार करत राहू नका की माझी तब्येत चांगली राहीलच ना, माझी नोकरी टिकेलच ना. या उलट तुम्हाला काय करता येईल तर भूतकाळावरती सोडून द्या, भविष्यकाळाचा विचार सोडून द्या. तुमच्या वर्तमान काळामध्ये इन्व्हेस्ट करा, स्वतःवरती इन्व्हेस्ट करा, स्वतःची तब्येत बनवण्यावरती भर द्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सवयी लागतील, अंगीकारतील आणि तुम्हाला आजारांपासून, इतर गोष्टीपासून तुमची मुक्तता होईल. हे चांगलं नाही का? चांगल्या सवयी लागल्यामुळे मी पहाटे उठीन, चांगलं काहीतरी वाचीन, स्वतःची तब्येत बनवीन, स्वतःवरती वेळ इम्प्रूव्ह करीन, स्वतःची हेल्थ बनवीन, माझे चांगले कॉन्टॅक्ट बनवीन, वाईट लोकांपासून दूर राहा. बऱ्याचदा आपल्या मित्रांमध्ये आपण एक गोष्ट वाचलेली, एक गोष्ट मला आठवते की आपण तेच असतो. आपलं उत्पन्न, आपलं जीवन, आपलं आयुष्य, आपली स्वप्न हे सगळं तेच असतं. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांची सरासरी असते.
कळतंय तुम्हाला? आपण ज्या लोकांसोबत राहतो, जे आपलं सर्कल असतं, फ्रेंड झोन आपण ज्याला म्हणतो, तेच आपलं आयुष्य होत जातं. त्यामुळे सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही कोणाबरोबर राहता. आणि म्हणूनच लोकांनी म्हटलंय, की पुस्तक हेच जगातले सगळ्यात चांगले मित्र आहेत. लोकांबरोबर संबंध ठेवा, चांगले ठेवा, परंतु त्यांच्या बोललेल्या गोष्टींचा कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम होऊन तुम्हीही तुमचं आयुष्य तसं करायला जाऊ नका. माझं आयुष्य कोणतरी मित्र आहे, तो मित्र आपल्या बायकोवरती संशय घेतो, त्याच्याबरोबर कंटिन्यू राहून राहून कुठे ना कुठेतरी तुमच्या मनात तुमच्या पत्नीविषयी जेणेकरून त्याची गरजही नसेल, परंतु ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहता तसं तुम्हाला अंगीकारता येतं. तो मित्र एखादा तुमचा वाईट व्यसनातील असेल, त्याला समजावा, ते तुमचं कर्तव्य आहे. परंतु एवढं करूनही समजत नसेल आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही जास्त वेळ राहिलात, तर मग 99% वेळा असं होऊ शकतं की त्याच्या सवयी तुमच्यात ट्रान्सफर होतात. या उलट तुम्ही जर चांगलं फ्रेंड सर्कल निवडलं, चांगली लोक निवडली, जे तुमचं ड्रीम जॉब आहे अशा ठिकाणी निवडलात, तुमचं घर अशा ठिकाणी घेतलं की जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर जिथे घर घ्यायचं आहे ते घर जर समोर दिसत असेल, ऑटोमॅटिकली तुमचं माइंड, तुमच्या सवयी चांगल्या होत जातील. जगात एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही सवय लावण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी जावा लागतो आणि एखादी सवय सोडण्यासाठीही 21 दिवसांचा कालावधी जावा लागतो. याचाच अर्थ सवयी पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्ही जन्माला आलात, वाईट वाटेल तुम्हाला, जन्माला आलात तेव्हा दारू पित नव्हतात, सिगरेट पित नव्हतात. आज बरीच लोक अशी बोलताना दिसतात की नाही, सिगरेट पिलं नाही तर आमचं पोट साफ होत नाही, आम्हाला झोप लागत नाही, रात्रीचं आमचं पचन होत नाही. का? तर त्यांनी त्यांच्या शरीराला या सगळ्या सवयी लावल्यात. या सवयी सोडणं खूप मुश्किल आहे, परंतु अशक्य नक्कीच नाही. आणि या सवयीमुळे आपल्या आयुष्याचं नुकसान करण्याआधी 10 वेळा विचार करा. आजचं मोटिवेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत आपल्या चॅनलवरती इतर मोटिवेशनचे व्हिडिओ आहेत, तेही पाहायला विसरू नका.